आता जो संघ येतो आहे ते काय घेऊन येत? लाठ्या, तलवारी, चाकू, दांडपट्टा. गँगवॉर होणार नाही इथे, मर्दानी खेळ होणार आहे. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर, खूप एपिसोड नंतर पुन्हा एकदा येत आहेत संदीप जाधव आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरहून. वाहा रे मर्दा. वय वर्ष किती आहे? 6. 6 आहे वय. कितवीत आहेस? 2री. आणि कधीपासून करायलायस हे? किती वर्ष झाली हे करायलायस प्रॅक्टिस? आठवत नाही वे? आत्ताच आलायस? दूध पिण्याच्या वयामध्ये बघा ते काय करते, आगीशी खेळ करते आहे का नाही? मर्द मराठा कसा असतोय. वा, आम्हाला दोरीच्या उड्या नाही धड मारता येत, हे इथून दांडपट्टा चालवतात. दोरी अडकते पायाखाली आमच्या. हे अडकून चालणार नाही. अरे कसं? बोला बोला सर. तुमच्या प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये मी बघितलंय की मुलींना सुद्धा तेवढंच सामर्थ्य दाखवायची संधी तुम्ही देता. त्यामुळे संदीप, हा तुमचा जो संघ आहे तो खरंच ताकदीने आमच्या समोर उभा राहतो. तुमच्या संघाला असं मला असं वाटतं की महिन्यातनं एकदा बघायला पाहिजे, म्हणजे आमच्यातही तेवढी तरतरी राहील. जसं म्हणतात मल्टीविटॅमिन्स घ्यायला पाहिजे, तसं तुम्हाला बघायला पाहिजे. शेवटी आपण शिवरायांच्या भूमीतले, तेव्हा मर्दानी खेळ कुठेतरी असायलाच हवा. मी कोल्हापूरला येऊन राहायला लागलो तरी सुद्धा माझ्याकडनं धजवेल की नाही माहीत नाही हा खेळ खेळणं, आणि तो तुम्ही करतात. पण मजा आली. मुग्धा, या मुली ज्या मस्त ते प्रयोग करतात बघून असं
वाटतं की जाऊन शिकावं आता आपण सुद्धा. फुरण चढतं. हो एकदम. आणि तुमची कोरिओग्राफी आणि तुमचं स्किल, तुमचं मेजर तुमचं हे आहे की तुम्ही एक स्किल आणि कोरिओग्राफीवर जास्त भार देता. म्हणजे आम्ही बाकीचे पण संघ पाहिले आहेत, पण तुमच्यात एक वेगळीच मजा असते आणि ती आज पण दिसली. त्यामुळे छान वाटलं, सगळ्यांनी छान केलं. वाह, वाह. किती पदक द्याल तुम्ही मकरंद सर? देऊ की आपण वा वा सर वा. 10 घ्या. 10 घे. मुग्धा 10 मेडल. पैकीच्या पैकी. वा, धन्यवाद, थँक्यू.